नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक पात्रतेचा परीक्षा 2024 चा फायनल रिझल्ट लागणार आहे। तो कधी लागणार, किती वाजता लागणार आहे, कशा पद्धतीने काढायचं याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। जे विद्यार्थी काटावर पास होते त्यांचं आज फायनल डिक्लेरेशन होणार की आपण पास झालो की नापास झालो। तत्पूर्वी विद्यार्थी पास झाला असाल तर अभिनंदन, नापास झाला तरीही विद्यार्थी मित्रांनो पुढली तयारी करायला विसरू नका। येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राइब करायला विसरू नका। टीईटी ची सुद्धा आपली नवीन बॅच चालू झालेली आहे मित्रांनो। ज्या विद्यार्थ्यांना हवं आहे त्या विद्यार्थ्यांनी टीईटी ची परीक्षा सुद्धा इथून पुढे क्रॅक करायचं असेल तर या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा। या परीक्षेचा आतापासून तयारी केला तर आगामी महा टीईटी असेल, टेट एक्झाम असेल तर त्याच्यामध्ये चांगले गुण घेता येतील एवढं नक्की सांगतोय। महा टीईटी व टेट एक्झाम या दोन्ही नवीन बॅच आत्ताच नुकत्याच लॉन्च केलेल्या आहेत। परिपत्रक, प्रसिद्धी पत्रक मध्ये काय सांगितलंय, कधी रिझल्ट लागणार आहे, कशा पद्धतीने प्रोसेस पारदर्शक झाली हे सर्व सांगितलेलं आहे मित्रांनो। हे परिपत्रक बघितलं, अगोदर डेट सांगतो 13/2/2025 म्हणजे रात्री संध्याकाळी आलेलं आहे आणि आज मी व्हिडिओ बनवतोय। आज 14 तारीख आहे मित्रांनो, 14 फेब्रुवारी आजचा दिवस आहे मित्रांनो। लक्षात घ्या काय म्हणते बघा हे परिपत्रक। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी 2024 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आली बरं का। महाराष्ट्र राज्यभर आयोजित करण्यात आली होती। सदर परीक्षेचा अंतिम निकाल 31 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता। अंतरिम निकाल लागल्यानंतर दिनांक 31 जानेवारी 2025 च्या प्रसिद्धी पत्रान्वये दिनांक 1 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी उमेदवारांना लॉग इन द्वारे आक्षेप नोंदवायला सांगितलं। 7 फेब्रुवारी रोजी सुधारित अंतिम उत्तर सूची दिली आणि 10 फेब्रुवारी पर्यंत ईमेल द्वारे परत आक्षेप नोंदवायला सांगितलं। मित्रांनो, काही लोकांच्या अजून फायनल आन्सर की मध्ये काय आक्षेप होते ते 10 तारखेला नोंदवायला सांगितलं। आता लॉग इन द्वारे आणि ईमेल द्वारे प्राप्त झालेल्या आक्षेपाची पडताळणी करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली होती। समितीने प्राप्त आक्षेपाची पडताळणी करून आक्षेपाचा निर्णय उमेदवारांना लॉग इन व ईमेल वर प्राप्त झालेल्या आक्षेपाचे निर्णय संबंधीच्या ईमेल द्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे, तरी त्याचे अवलोकन करण्यात यावे असं सांगण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो निकाल आज फायनली लागणार आहे। आजच्या या डेटला म्हणजे 14 फेब्रुवारी या डेटला आज निकाल जाहीर होईल तुमचा। साधारण 2च्या नंतर निकाल लागेल। 2च्या नंतर निकाल लागल्यानंतर मित्रांनो तुम्हाला लिस्ट पण मिळेल की किती लोक पास झालेत, किती टक्के लोक पास झालेत आणि जे पास झालेत आणि जे पास झालेत किंवा सीटीईटी पास आहेत त्यांच्यासाठी आता टेटचं मिशन टेट चालू करून द्या। सीटीईटी किंवा टीईटी पास आहेत, टीईटी पास आहेत आणि मिशन टेट चालू करून द्या। टीएआयटी चालू करून द्या। टीएआयटी ची परीक्षाची कशी रूपरेषा असेल याबद्दल सर्व माहिती काढा। आपल्या चॅनलवर आपण टाकलेलीच आहे। जे लोक बीएड कंप्लीट आहेत, पूर्ण आहेत त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा तयारी करायची। बीएड पूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा टीएआयटी एक्झाम देता येते, टीएआयटी एक्झाम देता येते म्हणतोय। तर अशा पद्धतीने तुम्ही तयारी करायची विद्यार्थी मित्रांनो। आपले ऑनलाईन क्लास सुद्धा चालू झालेले आहेत। साधारण 5वी बॅच आहे आपली, म्हणजे टीएआयटी एक्झामचे 4 बॅच कंप्लीट केल्यात। 5व्या बॅच मध्ये तुम्हाला प्रवेश मिळवायचा असेल तर या व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप करा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला त्या बॅचला प्रवेश मिळून जाईल। थँक्यू व्हेरी मच। जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।